शिरा। तसंच खायला लागली। देखील घासून घेतली। नमस्कार मैत्रिणींनो, सोहम आर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक अशी मी स्वागत करते। मैत्रिणींनो, ही बघा पहाटेची वेळ आहे, 5:30 वाजलेले आहेत। तर सकाळी सकाळी फिरायला आलेले आहोत। ढगाळ असं वातावरण झालेलं आहे। फिरल्यानंतर दिवसाची जी सुरुवात होते बघा ती खूप छान अशी होते। सकाळचं वातावरण अगदी थंडगार असं असतं आणि काम आपले घरातील जे आहेत ते देखील अगदी वेळेत पूर्ण होतात। फिरून आल्यानंतर यांचा ऑफिसचा डब्बा जो आहे तो मला करायचा होता, तर संपूर्ण तयारी केलेली आहे। वांगे वगैरे चिरलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे, त्यासाठी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत, चपातीचं पीठ वगैरे तिंबून ठेवलेलं आहे, संपूर्ण तयारी झालेली आहे। तर बघा सकाळचं काम हे वेळेत पूर्ण होण्यासाठी आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, मग आपली कामं जी आहेत ती अगदी वेळेत पूर्ण होतात। तर त्यासाठी बघा या ठिकाणी सगळं तयारी वगैरे करून ठेवलेली आहे। यांचा डब्बा दिल्यानंतर संपूर्ण दिवस जो आहे तो मोकळा असतो, कारण मग हे उशिरा येतात। वांग्याची रस्सा भाजी जी आहे ती बनवलेली आहे। वांग्याचे 4 काप बनवलेले आहेत आणि तेलामध्ये थोडंसं हे जे वांगे आहेत ना ते परतून घेतलेले आहेत, त्यामुळे या भाजीची चव छान लागते। आणि 4 ते 5 चमचे या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो टाकत आहे। तर अगदी झटपट अशी ही रस्सा वांग्याची भाजी जी आहे ती तयार होते। गरमागरम अशी वांग्याची भाजी, ठिकाणी शिरा होतो, पोळ्याचं पीठ जे आहे ते। मैत्रिणींनो, असा गरमागरम हा सकाळचा जो टिफिन आहे यांचा तो तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीनं टिफिन जो आहे तो नक्कीच बनवू शकता। पोळ्या वगैरे बनवलेल्या आहेत, असा पोळ्या, ही वांग्याची भाजी आणि हा गरमागरम शिरा। तर असा यांचा टिफिन जो आहे तो रेडी आहे, थंड होऊ द्यायचा आहे। तर लंच रेडी आहे। बॉटल, ऑफिसची जी गाडी आहे ती खाली आलेली आहे। हे लवकर सकाळी जातात, तर दुसऱ्यांना नेण्यासाठी गाडी येते, त्यावेळेस टिफिन जो आहे ना तो घेऊन जातात। तर 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि यानंतर मुलांचा ब्रेकफास्ट जो आहे तो देखील मी बनवलेला आहे। हा बघू शकताय तुम्ही, ज्वारीचा उपमा जो आहे ना तो बनवलेला आहे। हा ज्वारीचा उपमा लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतो। सोहमला तर फार आवडलेला होता, तो अगदी आवडीनं हा उपमा खाल्लेला होता। आणि या ठिकाणी ही जी दही आहे, अगदी फ्रेश अशी दही जी आहे ती घेतलेली आहे। दहीमुळे हा उपमा खूप मस्त असा लागतो। तर दोघांच्या प्लेट वगैरे तयार करून घेत आहे आणि त्यांना दिल्यानंतर
बाकीच्या कामाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. भरपूर अशी घरातील कामं जी आहे ती आज करायची आहे. शाळा सुरू होणार असल्यामुळे भरपूर धावपळ जी आहे ती होत होती. आणि बघा काय आहे की सगळं मुलांच्या शाळेची तयारी करणं फार महत्त्वाचं असतं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी जी आहे ती करत आहे. कांदे वगैरे जे आहेत ते बारीक असे चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो जो आहे तो देखील चिरून घ्यायचा आहे. आणि हा मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे मुलांसाठी तवा पनीर. तर तीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. अगदी झटपट सोपी अशी ही रेसिपी आहे. फार काही वेळ लागत नाही, मात्र यासाठी थोडीशी पूर्वतयारी जी आहे ती करावी लागते. तर ग्रेव्ही वगैरे बनवावी लागते. तर चिमूटभर हळद जी आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे. 2 ते 3 चमचे लाल तिखट, थोडेसे खडे मसाले, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि छोटीशी विलायची जर असेल तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर आता हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर याची ग्रेव्ही वगैरे बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा मी व्हॉइस देत आहे व्हिडिओला. आणि कसं आहे की या भाजीमध्ये थोडंसं मीठ जे आहे ते जास्त झालेलं होतं. घरातील कोणीही सांगितलेलं नाही की भाजीमध्ये मीठ वगैरे जास्त झालेलं आहे. मुलांनी आणि यांनी दोघांनीही सांगितले नाही की भाजीमध्ये मीठ वगैरे जास्त झालेलं आहे. कसं असतं बघा, आपलं प्रेम जे आहे ना ते याच्यावरनंच लक्षात येतं की मुलं आणि हे आपल्यावरती किती माया करतात. तर आपली आई आपल्यासाठी खूप मेहनतीनं स्वयंपाक बनवते. एखादी भाजी वगैरे थोडीशी बिघडली तरी देखील मुलं असं सांगत नाहीत. मला खूप आनंद झाला. आणि ही पहिलीच वेळ होती की भाजीमध्ये मीठ जे आहे ना ते थोडंसं माझ्या हातांनी जास्त पडलेलं होतं. मात्र घरातील कोणीही काहीही सांगितलेलं नव्हतं. ते म्हणाले, तू एवढ्या प्रेमाने भाजी बनवतेस आणि मीठ वगैरे जास्त झालं असं सांगितलेलं असतं तर तुला वाईट वाटलं असतं. त्यामुळे आम्ही कोणीही काहीही सांगितलेलं नाही. ज्यावेळेस मी ही भाजी स्वतः जेवायला घेतले त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं आणि तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर या ठिकाणी काय झालं, ग्रेव्हीमध्ये देखील मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर पनीरला वगैरे मीठ वगैरे लावलेलं होतं. त्यामुळे भाजीत थोडंसं मीठ जे आहे ते जास्त झालेलं होतं. ग्रेव्ही बनवलेली आहे. तेल घेतलेलं आहे. कांदे आणि टोमॅटो जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत. उबट कांदा जो आहे तो कापून घ्यायचा आहे. तर ही ग्रेव्ही बनवलेली आहे. ही जी भाजी आहे ती बघा अगदी झटपट अशी भाजी होते. कारण यासाठी ग्रेव्ही जर तुम्ही आधीच फ्रीजमध्ये बनवून ठेवलेली असेल तर अगदी झटपट, फार काही वेळ लागत नाही. कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो तव्यावरती परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाजीला फोडणी जी आहे ती द्यायची आहे. अगदी झटपट कमी वेळात बनणारा हा तवा पनीर आहे. आर्या काही होऊच देत नाही, तसंच खायला लागलेली आहे. त्याला मॅग्नेट वगैरे केलेलं आहे तर तसंच खात आहे. काही मुलांना बघा दमच पडत नाही भाजी होईपर्यंत. थांब जरा, तिथं सांग. पनीरचे थोडेसे मोठे काप जे आहेत ते ठेवलेले होते. त्याच्यामध्ये हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा गरम मसाला आणि पनीर मसाला जो आहे तो देखील टाकलेला होता. याच्यामध्ये 2 चमचे दही टाकलेली आहे आणि थोडंसं एक 5 मिनिट ठेवलेलं होतं. त्यानंतर तव्यामध्ये हे पनीर जे आहे ते टाकून घ्यायचे आहेत. तर त्याच्या आधी ग्रेव्ही वगैरे टाकलेली होती. मस्त झटपट अशी ही बनणारी तवा पनीरची रेसिपी आहे. अगदी फार कमी वेळ या रेसिपीला लागतो आणि मुलांच्या डब्यामध्ये देखील तुम्ही ही रेसिपी बनवून नक्कीच देऊ शकता. पनीर असेल तर त्याच्याबरोबर थोडासा वेगळा पराठा जर बनवला ना तर मुलं अगदी आवडीने खातात. काहीही नाही, अगदी सिंपल साधा असा हा पराठा बनवलेला आहे. छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे. त्याला थोडंसं तूप लावायचं आहे. त्याचे लेअर करायचे आहेत आणि त्यानंतर परत त्याची घडी घालून पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. मस्त असे लेअर पडतात. खूप छान असा हा पराठा तयार होतो आणि मुलं अगदी आवडीने खातात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर रेसिपी मुलांसाठी बनवली तर मुलं आवडीने नक्कीच खातील.
एका साईडने बघा छान असं भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनं तूप वगैरे लावून घ्यायचं आहे. तर मस्त असा तवा पनीर आणि त्याच्याबरोबर हा लेअर पराठा छान लागतो. तर झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे. तुम्ही डिनरमध्ये किंवा लंचमध्ये देखील खाऊ शकता. फार काहीही वेळ लागत नाही. तयारी जर असेल पूर्व तर अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. आता ती हातानेच कर. थोडंसं पीठ ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी पण पोळ्याचं पीठ तिंबून घेतलेलं आहे. तर मस्त असं तूप लावून हा पराठा बनवलेला आहे. या ठिकाणी आहे पनीरची भाजी, कांदा वगैरे घेतलेला आहे. अशा पद्धतीने मुलांना जेवायला वगैरे वाढून दिलेलं होतं. गरम गरम चपाती वगैरे करत होते आणि मुलं देखील जेवायला बसलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं किचनचं काम असतं ते म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर किचनची आवराआवर. काही भांडी जी आहेत ती देखील मी घासून घेतलेली आहे. एवढी भांडी घासलेली आहेत. सगळी भांडी मी सकाळी लावून घेणार आहे. एवढी सगळी भांडी घासलेली आहे. आणि याच्यामध्ये दूध जे आहे ते तापवायचं आहे. हे तापवलं नाही. बॉटल वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बस बस बस. स्वयंपाक करत असताना जर किचनमधील आपण बाकीची कामे केली तर आपला फार वेळ वाचतो आणि तो वेळ आपण आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी किंवा बाकीच्या कामासाठी देखील देऊ शकतो. तर स्वयंपाक करत असताना मुलांचं किचनमध्ये येणं चालूच असतं. त्यामुळे ही चपाती जी आहे ती करपलेली आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.